मालकीबाई 40च्या उंबरठ्यावर होती. मन अजूनही हळवं. तिचं सौंदर्य झगमगत नव्हतं, ते होतं तिच्या हालचालीत. नीट नेसलेली साडी, पदर खांद्यावर नीट ठेवलेला मोजके दागिने, जणू तिला स्वतःला दाखवायची गरजच नव्हती. डोळे खोल होते, असे डोळे जे समोरच्याला पाहताना स्वतःच्याच आठवणीमध्ये हरवून जातात. ती लोकांमध्ये जास्त हसत असे, पण एकटी असताना त्या हसण्यामागची पोकळी स्पष्ट दिसे. तिला कोणाची तरी असणं हवं होतं. नावचं नाही, हक्काचं नाही, फक्त जवळचं. रामू त्या वाड्याचा एक भाग होता. जसं अंगणातलं झाड, तिला दारातली जुनी घंटा. तो फार देखणा नव्हता, पण त्याच्याकडे पाहिलं की डोळ्यांना शांतता मिळे. कष्टाने तयार केलेले हात, नेहमी स्वच्छ कपडे आणि कपाळावर कायम हलकी आठी. जणू आयुष्याकडे तो गांभीर्यपणे पाहत होता. तो कमी बोलायचा, पण ऐकताना पूर्णपणे ऐकायचा. मालकीनबाईच्या सवयी त्याला तोंडपाठ होत्या. त्या केव्हा एकटं बसायला पसंत करतात, केव्हा त्यांना चहा हवा आहे, आणि केव्हा फक्त कोणीतरी आजूबाजूला असणं इतकंच. त्याच्या उपस्थित कोणीतरी दडपण नव्हतं, कोणीतरी स्पष्ट प्रश्न नव्हता, कोणताही प्रश्न नव्हता. त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती. पावसाने नुसतीच हजेरी लावली होती. मातीचा वास वाड्यात भरून राहिला होता. आकाशावर केशरी आणि निळे रंग मिसळले होते. मालकीनबाई गच्चीवर उभी होती, हात कठड्यावर टेकलेले, नजर दूर मावत्या सूर्याकडे. रामू मागून चहा घेऊन आला. तिथेच ठेव, तिने न वताच म्हटलं. तो कप ठेवताना त्याचा हात चुकून तिच्या हाताला लागला. तो स्पर्श अगदी हलका होता, पण त्यात थांबणं होतं. क्षणभर दोघेही तिथेच थांबले. मालकीनबाईंनी हात मागे घेतला नाही. रामूनेही हात हातात हातात आले. त्या एका क्षणात दोघांनाही जाणवलं की हे फक्त चुकून नाही घडलं. हवा थोडी जड झाली, श्वास जास्त जाणू लागले. रामूने नजर खाली झुकवली, पण हात सुटला नाही. मालकीनबाईंनी हळूच बोट थोडी घट्ट केली. तो तिचा पहिला निर्णय होता. ती त्याच्याकडे वळली. डोळ्यात प्रश्न नव्हते, फक्त थकवा होता. थोडा वेळ बसशील का? तिचा आवाज आज वेगळा वाटत होता. रामू काही न बोलता बाजूच्या खुर्चीवर बसला. दोघात अंतर होतं, पण त्या अंतरात आकर्षण नव्हतं, होती ती ओढ. हात अजूनही हातात होते. त्या स्पर्शात कोणतीही घाई नव्हती, कोणतीही मागणी नव्हती. फक्त दोन प्रौढ जीव एकमेकांच्या उपस्थित सुरक्षित वाटत होते. आकाशात अंधार वाढत होता, पण गच्चीवर एक वेगळीच शांतता उतरली होती. रात्र शांततेत निघून गेली होती. गच्चीवर घडलेला तो क्षण कुठेही शब्दात उतरला नव्हता, पण त्या दोघांच्या मनात खोलवर रुतून बसला होता. सकाळ झाली. वाड्यात नेहमीसारखीच लगबग होती. भांडी, पाणी, अंगण साफ करणं, सगळं नेहमीसारखंच. पण मालकीनबाईंना आज सकाळ वेगळीच वाटत होती. त्या खिडकीजवळ उभ्या होत्या. बाहेरच्या उजेडात कालचा स्पर्श आठवत होता. तो हात, ती ऊब आणि त्यात दडलेलं शांतता. त्या स्वतःलाच विचारत होत्या, काल खरंच असं काही घडलं होतं का, की ते फक्त एकाकी मनाचा भास होता? रामू अंगणात झाडत होता. हात आपोआप काम करत होते, पण मन गच्चीवर अडकलेलं होतं. तो स्वतःशीच म्हणत होता, आज समोर गेलो तर कसं वागायचं? कालचं विसरल्यासारखं, की जसं घडलं तसं स्वीकारायचं? तो तिला आदराने पाहायचा, आणि तो आदर कालच्या क्षणानंतर कमी झाला नव्हता, उलट आणखी खोल गेला होता. मालकीनबाई स्वयंपाकघरात आल्या. सकाळचा चहा स्वतःच करायचा असा त्यांचा हट्ट. रामू तिथेच होता, भाजी कापत. आज चहा मी करते, त्या सहज म्हणाल्या. रामू थोडा गडबडला. नको, मी करतो, तो पटकन म्हणाला. दोघेही एकाच वेळी गॅसजवळ गेले, आणि त्या गडबडीत चहाचं भांड थोडं वाकडं झालं. गरम वाफ बाहेर आली. अरे, मालकीनबाईंच्या हाताला थोडी उष्णता लागली. रामूने क्षणाचाही विलंब न करता तिचा हात धरला. हात हातात पुन्हा, पण यावेळी कोणतीही गच्ची नव्हती, कोणतीही संध्याकाळ नव्हती. हा दिवस होता, उजेड होता. रामूने तिचा हात थंड पाण्याखाली धरला. बोट घट्ट नव्हती, पण काळजी होती. लागलं का फार? त्याचा आवाज नकळत मृदू झाला. मालकीनबाई म्हणाली, नाही, पण तुझी काळजी आधी लागली, ती नकळत म्हणाली. क्षणभर दोघेही त्या
शांत. त्या क्षणी त्या दोघात कोणी मालकीण नव्हती, कोणी नोकर नव्हता. रामूने तिचा हात अजूनही सोडला नव्हता. त्या हातावर कालच्या उभे सारखीच आजची सुरक्षितता होती. मालकीणबाईंनी हात मागे घेतला नाही. त्या हलक्या हसल्या. आजचा दिवस असाच गडबडीत वाटतोय, त्या म्हणाल्या. रामूही हसला. खूप दिवसानंतर. त्या हसण्यात लाज होती आणि स्वीकारही. स्वयंपाकघरात फक्त किटलीचा आवाज होता. रामूने हात सोडला, पण नजर नाही. त्या दोघात काहीतरी नवं उगवत होतं. घाई न करता, दबाव न आणता मालकीणबाईंनी हळूच म्हटलं, काल जे काही घडलं त्याबद्दल. रामूने मध्येच मान हलवली. आपण ते हळूच जपूया, तो म्हणाला. त्या वाक्यात भीती नव्हती, तो फक्त समजूतदारपणा. दिवस पुढे गेला. कामं झाली, लोक आले गेले, पण त्या दोघात नजर थोडी जास्त वेळ थांबू लागली. हात जवळ आले, पण थांबले. मिठी झाली नाही, किस झाला नाही, पण जवळीक वाटली. दिवसभराचा गडबडीतला वेळ हळूहळू निवळत होता. सूर्य पश्चिमेला झोपू लागला होता आणि आकाशावर संध्याकाळच्या केशरी छटा पसरू लागल्या होत्या. वाड्याच्या अंगणात मालकीणबाई उभ्या होत्या. आज दिवसभर काही एक वेगळं घडलं नव्हतं. मन मात्र अस्वस्थ होतं. मळ्यात जरा पाहायचं होत आहे, मालकीणबाई सहज म्हणाल्या. आज बांध फुटलेला भाग तपासायचा आहे. रामू समोरच उभा होता. मी येतो, तो आपोआप म्हणाला. त्या वाक्यात आदेश नव्हता आणि परवानगीही नव्हती, फक्त एकत्र जाण्याची स्वीकृतता होती. मळ्याकडे जाणारी वाट ओळखीची होती, पण आज ती वेगळी वाटत होती. शेतात उभ्या पिकामधून हळू वारा वाहत होता. पानांचा आवाज शांत लयीने कानावर पडत होता. मालकीणबाई पुढे चालत होत्या. रामू थोडा मागे अंतर होत, पण ते मुद्दाम ठेवलं गेलं नव्हतं. त्या थांबल्या. तिथून पाणी जास्त जातं, त्या म्हणाल्या. रामू जवळ आला, खूप जवळ. दोघांची सावली मावळत्या सूर्यप्रकाशात एकमेकात मिसळली. रामूने माती तपासण्यासाठी खाली वाकून पाहिलं. व थोडं पाणी थांबतंय, तो म्हणाला. मालकीणबाई त्याच्याकडे पाहत होत्या. त्यांचं बोलणं नाही, तर त्यांची शांतता. तू नेहमी असं लक्ष देतोस, त्या नकळत म्हणाल्या. रामू थोडा थांबला. हे मळ तुमचं आहे, म्हणून तो साधं उत्तर देऊन मोकळा झाला. पण त्या उत्तरात फक्त मळ नव्हतं. त्या त्याच्या जवळ आल्या. हवा थोडी थंड झाली होती. सूर्य जवळजवळ मावळत होता. त्या क्षणी तिचा हात त्यांच्या हातात लागला. यावेळी कोणतीही घाई नव्हती, कोणतीही धक्का नव्हता. हात आपोआप हातात आला. मळ्यात फक्त वाऱ्याचा आवाज होता. रामूने तिच्याकडे पाहिलं. नजरेत प्रश्न होता, पण थांबणंही होतं. मालकीणबाईंनी हात मागे घेतला नाही. रामूने हळूच तिला जवळ ओढलं. ती मिठी होती, घट्ट नाही पण खोल. त्या मिठीत तिच्या दिवसाचा थकवा विरघळला आणि रामूच्या हातात एक जबाबदारी उतरली. त्यांचा हात तिच्या पाठीवर स्थिर होता, जणू तो म्हणत होता, इथेच थांब. त्या डोळे मिटले. क्षणभर मळ, वाडा, नात्याची नावं सगळं मागे पडलं. रामूने हळूच तिच्या कपाळावर किस केला. तो किस घाईचा नव्हता, तो खोल नव्हता, पण तो मनापर्यंत पोहोचणारा होता. मालकीणबाईंनी डोळे उघडले. नजरेत पाणी होतं. आपण त्या काही बोलणारच होत्या. रामूने मान हलवली. मला कळतं, तो शांतपणे म्हणाला. त्या 2 शब्दात सगळं होतं. सूर्य मावळला होता. आकाशावर संध्यप्रकाश पसरला होता. ते परत चालू लागले. या थोडी वेळ कोणी पुढे कोणी मागे नव्हतं. ते शेजारी चालत होते. हात हातात नव्हते, पण जवळीक होती. मळ्यातून परत येताना आकाशात पूर्ण अंधारलेलं होतं. संध्यप्रकाश मागे पडला होता आणि वाड्याच्या दिव्यांची पिवळी उजेड रेषा दुरूनच दिसत होती. दोघेही शांत होते. मळ्यात घडलेला तो क्षण कोणी शब्दात आणला नव्हता. दार
उघडताच घरातली शांतता त्यांना वेढून टाकली. आज खूप दमलात, रामू सहज म्हणला. मालकीनबाईंनी मान हलवली. थोडी थकली. आज पाऊस येईल असं वाटतं. बाहेर वारा जोरात सुटला होता. रात्री अचानक पावसाने जोर धरला. वीज काही वेळासाठी गेली. घरात फक्त एक खोली उजेडात होती. तीच मोठी बेडरूम. बाकी खोल्यात ओलावा आणि अंधार पसरला होता. आज इथेच थांबावं लागेल, मालकीनबाईंनी थोड्या अडखळत म्हणाल्या. रामू क्षणभर थांबला. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ नव्हता, फक्त जबाबदारी होती. ठीक आहे, तो शांतपणे म्हणाला. त्या उत्तरात कोणता अर्थ लपलेला नव्हता. खोली मोठी होती. जुनी लाकडी पलंग, पांढरी स्वच्छ चादर आणि कोपऱ्यात मंद दिवा. मालकीनबाई पलंगाच्या एका बाजूला बसल्या, रामू दुसऱ्या बाजूला. थोडं अंतर ठेवून पावसाचा आवाज खिडकीवर पडत होता. त्या आवाजात एक वेगळी शांतता होती. आजचा दिवस, त्या हळूच म्हणाल्या, पण वाक्य पूर्ण केलं नाही. रामूने नजर खाली ठेवली. कधी कधी दिवस स्वतःच उत्तर देतात, तो म्हणाला. आता हळूहळू दिवा मंद झाला. खोलीत अंधार वाटला. दोघे झोपले, पण झोप येत नव्हती. मालकीनबाई थोड्या हलल्या. पलंग किंचित हलला. रामूने नकळत विचारलं, झोप लागत नाही? नाही. त्यांचा आवाज हलका होता. क्षणभर शांतता. पण मन मालकीनबाईंनी हळूच म्हटलं, आज जर तू इथे नसतास ना, तर ही रात्र खूप जड झाली असती. रामू काही न बोलताच हळूच त्याने हात पलंगापुढे ठेवला. अगदी जवळ नाही, पण दूरही नाही. मालकीनबाईंनी तो हात झोप आली ना, त्याला काय होतं? लोक पण करून टाकतो असं काही आहे.